गेल्या 25 ते 27 दिवसांपासून अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप चालू आहे. रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. 600 पेक्षा जास्त माझ्या राज्यात संप आहे, फक्त सुपरचंच नाही वाटतं मला, एकंदरीत जे काही कानावर आलं. आणि अतिशय वाईट अवस्था आहे. डॉक्टरांची अवस्था तर अतिशय वाईट आहे. त्यातले सरकारी डॉक्टर म्हणजे तेच आता आजारी पडले अशी अवस्था आहे. सरकारला त्यांच्यावर लक्ष ठेवायची काही वेळच नाही. तर शेतकऱ्यावर ते लक्ष देत नाही. दिव्यांगावरची अवस्था तशीच आहे. आमच्या डॉक्टरांची अवस्था तशी आहे. शिक्षक बिचारे ते बोलत राहतात. त्यांचं लक्ष आहे कुठं? गुटख्यावाल्यावर, रेतीवाल्यावर. तुम्ही लक्ष देता कुठे? तुमचा पालकमंत्री शेतावर दिसत नाही, धुळ्यावर दिसत नाही. प्रशासन आम्ही पाहतोय का अर्धा सर्वे करतं, अर्धे करत नाही. पैसे घेण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. तुझं शेत जास्त दाखवतो, मग तुझं शेत घेतो. ही मानसिकता देश आम्ही पाहतोय नेपाळपेक्षा वाईट अवस्था हो राज्यात. फक्त जाती धर्माच्या ह्याच्यामुळे त्याच्यात ते दिसून पडत नाही, एवढंच ठीक आहे. नाही तर नेपाळपेक्षा वाईट स्थिती त्या महाराष्ट्र समोर येईल. अतिशय वाईट अवस्था आहे. आज तुम्ही सांगा, कापूस उत्पादक शेतकरी मेला, सोयाबीन उत्पादक शेतकरी मेला. तुमचं खतं आम्ही पाहतोय भेसळ येतं, तुमच्या औषधीमध्ये भेसळ आहे, बियाणं व्यवस्थित नाही आहे. काय चांगलं देतात सांगा ना एकदा. सगळ्या इकडे हाहाकार झालाय. तुम्हीच खुश आहे. त्यात मुख्यमंत्र्याचा बेड म्हणजे वर्षा बंगल्यावरचा बेड 21 लाख रुपयाचा. कशी झोप लागत असेल? रोज 13 ते 15 लोक आत्महत्या करतोय आणि 15-13 लोक रोज आत्महत्या केल्यानंतर आमच्या मुख्यमंत्र्याला झोप कशी येतं? तुमचे मंत्री सगळे आम्ही पाहतो एक धुळ्यावर नाही. इथला पालकमंत्री अजूनही सर्वे पाहिले, शेत पाहिले आले नाही. मग ते गणपतीत जायला तयार असतं, तिथं जा. तुमचं दहीहंडी असतं, तिथं जातोय. शेतकरी वाऱ्यावर आहे. शेतकरी फक्त निवडणुकीच्या अगोदरच हिंदू असतं आणि सत्ता आल्यावर तो हिंदू नसतं. गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव. आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो. तुम्ही आता एका गावचे थोडे आहे. आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव. आम्ही येऊ तुमच्या घरी. 5 तारखेला मी जळगावमध्ये आहे. तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो. तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ. पाहू काय व्यवस्था करता येईल तुमच्याकडून. आम्ही काय व्यवस्था करू ते पाहू. शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव. तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी, तो दबलेला दिसतं. तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे. आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार, तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या, सत्ताधीश म्हणून या. आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.